खेचून आणण्याचं काम करत असतो। लक्ष्मीच्या आगमनाची जी दिशा आहे हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे। मला एक कमेंट आली होती की ताई तुझ्या देवाऱ्यामध्ये जो कासव आहे तो कोणत्या दिशेला तू तोंड करून ठेवलेला आहे, म्हणून असं वाटलं याबद्दलची माहिती तुमच्यासोबत शेअर करावी। देवघरात असलेला कासव जो आहे तो लक्ष्मीला खेचून आणत असतो, त्यामुळे प्रत्येक देवघरामध्ये कासव हा असायला हवा। पण त्यासाठी तो कोणत्या दिशेला ठेवला पाहिजे, तो देवघरात का ठेवला पाहिजे, तो कशात ठेवायचा आहे, ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। वास्तुशास्त्रानुसार कासवाला खूप महत्त्व आहे। त्यासोबतच धार्मिक महत्त्व पाहिल्यास समुद्र मंथन करताना संपूर्ण पर्वत ज्याच्या पाठीवर ठेवण्यात आले होते ते म्हणजे कासव। असे बोलले जाते श्री हरी विष्णूंचा अवतार म्हणजे कासव, म्हणूनच जर आपण कासव घरात ठेवले तर त्याचे खूप लाभ होतात। ज्या ठिकाणी श्री हरी विष्णू त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन असते। ज्या घरात भगवान विष्णूंची पूजा आणि त्यांचे नाव घेतले जाते त्या घरात माता लक्ष्मीचे आगमन नक्की होते। असे हे विष्णू स्वरूप कासव आपण घरात ठेवल्यास कायमस्वरूपी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो। कासव हे आपल्यासाठी खूप शुभ आणि मंगलदायी असतं। कासव देव्हाऱ्यात ठेवायचं असेल तर ते चांदीचं, पितळेचं किंवा पंचधातूचं असावं। पण जर तुम्हाला दुकानात किंवा तुमच्या घरातल्या हॉलमध्ये कासव ठेवायचं असेल तर ते क्रिस्टलचं ठेवू शकता। कोणताही शुभ दिवस बघून कासव घरी आणावं। त्याची देवघरात स्थापना करायच्या आधी त्यावरती अभिषेक करूनच त्याची स्थापना देव्हाऱ्यात झाली पाहिजे। तर अभिषेक करत असताना सगळ्यात आधी अथर्व शीर्ष म्हणावं, त्यानंतर पुरुष सूक्तम म्हणावं, श्री सूक्तम म्हणावं, पवमान सूक्त म्हणावं। तुम्ही गळतीचा सुद्धा वापर करू शकता। पाण्यानेच अभिषेक करावा। पाण्याचा अभिषेक झाल्यानंतर तुम्ही पंचामृताने सुद्धा कासवावरती अभिषेक करू शकता। आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कासव कशात ठेवावा। कासव तांदळात ठेवावा की पाण्यात ठेवावा। जर तुमच्या कासवाच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल तर इथे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारचं जर यंत्र कासवाच्या खाली असेल तर तो कासव तुम्हाला तांदळातच ठेवायचा आहे। अशा प्रकारचे अंक जर कासवाच्या खाली असतील तर यांना लक्ष्मी यंत्र असं म्हणतात। आणि कासवाच्या खाली जर लक्ष्मी यंत्र असेल तर हा कासव तुम्हाला तांदळामध्ये ठेवायचा। तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत, त्यावरती हळदी कुंकू वाहावे आणि त्यानंतरच त्यावरती कासवाची स्थापना करावी। कासवाची नित्यनियमाने रोज पूजा करावी। त्यामध्ये गंध, अक्षत, फुलं वाहून धूप दीप दाखवून आरती ओवाळावी। कासवाच्या खाली जर लक्ष्मीचे सिद्ध यंत्र असेल तर असं म्हणतात की यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। धनाची देवता कुबेर यांची दिशा उत्तर आहे, त्यामुळे कासव ठेवताना सुद्धा कासवाचं तोंड उत्तरेकडे करून आपण देव्हाऱ्यात ते स्थापन करायला हवं। कासव कधीही दक्षिण दिशेला ठेवू नका। जर का आपण असे केले तर घरात नकारात्मकता जास्त प्रमाणात जाणून येते। कासव ठेवण्याची योग्य जागा म्हणजे देवघर। धातूपासून बनलेले कासव, मग ते चांदीचे असेल, पितळेचे, तांब्याचे किंवा पंचधातूचे, ते कासव नेहमी देवघरात ठेवावे। हॉलमध्ये किंवा तुम्हाला दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी जर कासव ठेवायचे असेल तर ते क्रिस्टलचे ठेवावे आणि नेहमी कासवाचं तोंड हे उत्तरेकडे असावं। तुमचं देवघर खूप छोटं असेल आणि पुरेशी जागा कासव ठेवण्यासाठी नसेल तर अशा वेळेस तुम्ही कासवाला तुमच्या हॉलमध्ये सुद्धा स्थापन करू शकता। पण हॉलमध्ये नेहमी क्रिस्टलचा कासव ठेवावा। कासव घरात ठेवल्याने धनप्राप्ती होते। धनासंबंधित समस्या कासव ठेवल्याने दूर होतात, परंतु यासाठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानला गेला आहे। तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घायू प्राप्त होते आणि आजारांपासून मुक्ती देखील मिळते। कासव ठेवल्याने नोकरी आणि परीक्षेत देखील यश हाती लागतं। कासव आपल्या कुटुंबाला वाईट नजरपासून देखील वाचवतं। याने घरात सुख शांती नांदते। क्रिस्टलचा कासव त्याचबरोबर खालून प्लेन असलेला म्हणजेच लक्ष्मी यंत्र नसलेला कासव जो आहे तो पाण्यात ठेवायचा असतो। नवीन व्यापार सुरू करत असताना दुकान किंवा ऑफिसमध्ये तुम्ही चांदीचा कासव सुद्धा ठेवू शकता, पण प्रत्येकाला चांदीचा कासव घेणं शक्य होत नाही। अशा वेळेस त्यांनी अशा प्रकारचा क्रिस्टलचा कासव जर दुकानात ठेवला तरी त्यांना त्याचे खूप लाभ बघायला मिळतात। अतिशय शांत, संयमी आणि सर्व अवयवांवर नियंत्रण असणारा कासव आपल्या घरामध्ये ठेवल्याने आपल्या घराची अपार प्रगती होते। घरात ठेवलेल्या कासवाची रोज पंचोपचारे पूजा करावी। पाण्यात ठेवलेल्या कासवाचे पाणी रोजच्या रोज बदलावे।
कासव घरातली सगळी नकारात्मकता शोषून घेतो आणि ही नकारात्मकता त्या पाण्यामध्ये उतरते. यासाठीच ते पाणी रोजच्या रोज बदलणं महत्त्वाचं आहे. कासवाचे चारही पाय पाण्यात बुडालेले असणे गरजेचं आहे. बरेच जण कासवाची जागा बदलत राहतात, त्यामुळे येणारी लक्ष्मी जी असते ती देखील स्थान बदलते आणि घरातील पैसा बाहेर जातो. देवघर ही सगळ्यात चांगली जागा आहे कासव ठेवण्यासाठी, पण बऱ्याच जणांच्या घरात कासव देवघरात असून देखील पैसा टिकत नाही. याचंच कारण हे आहे की तुम्ही कासव जो आहे तो योग्य दिशेला ठेवलेला नाही. म्हणजेच तुम्ही उत्तरेकडे तोंड करून कासव ठेवला नसेल तर अशी नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये बघायला मिळते. देव्हाऱ्यात नेहमी धातूचा कासव स्थापन करावा. त्याच्या खाली लक्ष्मी यंत्र असेल तो तांदळात ठेवला पाहिजे. त्याचे चारही पाय तांदळात बुडतील अशा पद्धतीने कासव तांदळावरती ठेवला पाहिजे. हे तांदूळ पौर्णिमेला किंवा अमावस्येला बदलल्या गेले पाहिजेत आणि कासवावरती वेळोवेळी अभिषेकसुद्धा केला गेला पाहिजे. तुमच्या देव्हाऱ्यात जो कासव असेल, जो तांदळात ठेवायचा आहे किंवा पाण्यात ठेवायचा आहे, तो कासव तुम्हाला उत्तर दिशेलाच तोंड करून ठेवायचा आहे. कारण ही दिशा जी आहे ती माता लक्ष्मीच्या आगमनाची दिशा आहे. माता लक्ष्मी ही दक्षिण दिशेकडे बघत असते, त्यामुळे कासवाचं तोंड हे नेहमी उत्तरेकडे असावं. उत्तरेकडे कासवाचं तोंड असल्यामुळे तो लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करत असतो. म्हणूनच देव्हाऱ्यामध्ये कासव स्थापन करण्याला अतिशय महत्त्व आहे. देवघरामध्ये कासव स्थापन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. कारण कासव जे आहे ते साक्षात भगवान विष्णूंचा अवतार आहे, त्यामुळेच तुमच्या देव्हाऱ्यामध्ये कासव तुम्ही ठेवला पाहिजे. तर मैत्रिणींनो, अतिशय छोटीशी माहिती पण महत्त्वपूर्ण अशी जी मला माहिती होती ती मी तुमच्यासोबत शेअर केली. आय होप ही सगळी माहिती तुम्हाला आवडली असेल. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. देवघरामध्ये कासव का, कुठे, कसा ठेवावा हे सगळं डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.